विनंती आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं तो आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितल्या नसती, यातले पक्षाचे चमचे असते ती, आणि आपल्या चमच्या अवलादेमुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं, आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही। सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस। त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस, हो ना। त्यांच्या संघ हिंडल, सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत, त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडल। मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला। मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा। मला टेन्शन येत आहे, गोर गरिबांना फडणवीस का अडवतो? काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून? सत्ता पुन्हा मिळणार आहे? गेलीच म्हणून समजा, कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता येणार। मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं, सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ, महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर। तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांचे मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही। देव आणखीनच दुसऱ्या दिवशीचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका। तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या।